दादा मला एक सांगा, तुमचं नाव पैगंबर आहे आणि इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे की त्यांना इस्लामची निर्मिती केली असं म्हणतात. पण जशा पद्धतीने आता हिंदू धर्मामध्ये आपल्याला रामायण महाभारत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहेत, त्या मालिकाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून. पण इस्लामबद्दल तेवढीशी त्याचं जे लिखाण आहे साहित्य बऱ्यापैकी उर्दूमधून असल्यामुळे सगळ्यांना ते माहिती नाही आहेत. मोहम्मद पैगंबर कोण आहेत, थोडक्यात आज पैगंबर शेख म्हणून सगळा महाराष्ट्र ओळखतो, पण पैगंबर कोण होते हे थोडंसं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल. पैगंबर साहेब जे आहेत ते मी बऱ्याचदा म्हणत असतो की पैगंबर साहेब हे पुरोगामित्वाची धगधगती मशाल आहेत. पैगंबर साहेबांनी जे रूढी असतील, परंपरा असतील, कर्मकांड असतील, याच्या विरोधामध्ये अरबमध्ये एक चळवळ उभी केली. आणि पैगंबर साहेबांच्या आधीपासूनच इस्लाम या जगामध्ये आहे अशी एक धारणा आहे. पैगंबर साहेब हे इस्लामचे शेवटचे प्रेषित आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं की ज्या काळामध्ये अरबमध्ये महिलांना मातीमध्ये जन्म झाल्यानंतर मुलीचं जे आहे ते मातीमध्ये पुरलं जायचं. बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा रूढी आणि परंपरा आणि अंधश्रद्धा होत्या. त्या रूढी परंपरा अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये बंड त्यांनी केला आणि एकेश्वरवाद जो आहे तो त्यांनी अरबमध्ये मांडला. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याचं जे साहित्य आहे ते फक्त उर्दू आणि अरबीमधून नाहीये, मराठीमधून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते साहित्य उपलब्ध आहे. आज कुराण सारखा जो ग्रंथ आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर आहे. पैगंबर साहेबांची बरीचशी चरित्र ही मराठीमध्ये उपलब्ध आहेत. उलट ती वाचली पाहिजेत. ती मुस्लिमांनीच वाचलेली नाहीत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हा आहे की जो समाज म्हणतो की आम्ही यांचे अनुयायी आहोत, त्यांनीच मातृभाषेमधून जे आहे ते साहित्य वाचलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे ते त्यांचे विचार ज्या पद्धतीने पोहोचायला हवेत. भाषेचा सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती होते की उर्दू आहे म्हणा किंवा अरबी आहे म्हणा, या भाषांमध्ये मशिदींमध्ये बोललं जातं आणि त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना समजत नाही की बाबा विचार काय आहेत काय नाहीये. आणि सध्याच्या घडीला वातावरण असं आहे की समाजामध्ये दरीच निर्माण केली जातात. बरोबर. त्यामुळे समाज जवळ येत नाही तर आपण समजून कधी घेणार, हा प्रश्न.